नीट परीक्षेत घोटाळा झाला, खुद्द केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कबुली, तर कुठल्याही अधिकाऱ्याचा सहभाग आढळल्यास कारवाईचा इशारा. माजी आमदारांच्या निवृत्ती वेतन वाढीचा प्रस्ताव, तब्बल 25,000च्या वेतन वाढीची मागणी. बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या, जळगावात कोट्यावधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, थेट मंत्री अनिल पाटलांकडून दखल. MHCETच्या निकालात विद्यार्थ्यांना 100% मात्र निकाल जाहीर होता साईट क्रॅश झाल्यानं अनेकांचा गोंधळ. देशातल्या दंगलींबाबत शाळांमध्ये शिकवण्याची गरज नाही, गुजरात दंगली आणि बाबरी मशीद पाडल्याच्या घटनांवरून NCERTची भूमिका. अण्णासाहेब पाटील महामंडळातनं 61 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढलं, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार. अशोक चव्हाण यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं वक्तव्य. सरकार टेंडर आणि कमिशनखोरीमध्ये मग्न, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा. एखाद्या पराभवानं खचणारी ही शिवसेना नाही, राणेंना 3दा धूळ चारली, 4थ्यांदाही करेल, ठाकरे गटाच्या मुखपत्रातून नारायण राणेंवर प्रहार. सरकार दखल घेत नाही तोपर्यंत पाणी घेणार नाही, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून पाण्याचाही त्याग, ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी हाकेंचं उपोषण. खासदार निलेश लंके यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, 19 जूनपासून सुरू होणारी पोलीस भरती मैदानी प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी.